तर हाय हॅलो नमस्कार, कसं आहे सगळे? तर गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर जेव्हा डेली रुटीन व्लॉगमध्ये माझे तुम्हाला वेगवेगळे पदार्थ आणि जेवणाचं माझं रुटीन कसं चालू आहे, तो म्हणजे कसं मी मॅनेज करते तुम्हाला दिसणारच आहे. तर आज मिस्टरांचा 2 दिवस आधीच फिरण्याचा प्रोग्राम ठरला. सो मच्छी काही मिळत नाही आणि चिकन म्हटलं नको, कंटाळा आला गरम मसाल्याचं. सो त्यामुळे चिकन आणलं नाही. तर म्हटलं जेवणला बनवूया काय, तर आज म्हटलं पिठी भात आणि कापं बटाट्याची. सो तो असा बेत केला. तर म्हटलं लसूण तेल, त्यानंतर लसूण फोडणीला टाकली, कढीपत्ता टाकला आणि बारीक चिरलेला कांदा. हे सगळं फ्राय झाल्यानंतर मी जी काही पिठीमध्ये मसाला, हळद, मीठ आणि पिठी हे मिश्रण पाण्यामध्ये मिक्स केलं होतं, हे पूर्ण ढवळून घेतलं. म्हणजे त्याचे काय म्हणतात ते, म्हणजे त्याच्या गाठी राहायला नको पिठीच्या. सो ते घेतले आणि पिठी फोडणीला दिली. सो अशा प्रकारे पिठी ढवळून घेतली मोठ्या गॅसवर, की पटकन होते. नाही तर छोटा गॅस करून ठेवला आणि तर पिठी तशी ठेवली तर ते लगेच पिठी जवळ होते किंवा दाट होते आणि लगेच ते असं सुकी झालं किंवा लगेच तुम्ही मोठ्या आचेवर पिठी ढवळून घ्या, म्हणजे ते लवकर पिठी होईल, गॅस पण वाचेल आणि वेळ पण वाचेल. वेळ तिथे उभं राहायला नको. सो पिठी करताच मुलांचं एक काय नाही काय चालू होतं, कारण संडे आणि मुलीला सुट्टी होती. मुलगा अजून शाळेत जात नाही. सो सगळी कामं करून त्यांना पण बघणं गरजेचं होतं. त्यानंतर बघा पिठी पूर्ण अशी दाट होत आलेली आहे. त्यानंतर ह्यांचं मी जेवण करताना मध्ये येऊन लुडबुड करण्याची त्यांना सवयच आहे आणि गडबड करत होते सगळं, त्यामुळे लक्ष लागत नव्हतं व्हिडिओवर. तर त्यांना इकडे माझी म्हणजे थोडीफार कॉफी वगैरे सगळी पाकिटं होती, ती त्यांना खेळायला दिली आणि त्यांना तिकडे खेळायच्या नादाला लावलं. आणि इकडे मी बटाट्याची कापं करायला घेतली. सो डीप फ्राय केली नाही, शॅलो फ्रायच केली. डीप फ्रायमध्ये कोण खातात, कोण खात नाही बेसनची केलेली. सो तशी नाही केली, रवा लावूनच कापं भाजलेली आहेत. सो मी साल वगैरे काढून घेतली आणि कापं कट केली. आणि बटाटा आता म्हटलं काही मिळत नाही म्हणून दरवाज्यावरच आले होते बटाटे कांदे, सो तिकडे घेतले. पण इंदोरचे बटाटे असल्यामुळे गोड बटाटा मिळाला आणि कंटाळा येतो आहे खायला. पण काय करणार, 3 किलो बटाटे घेतले आपण, टाकून तर देऊ शकत नाही. सो कुठे एकदम गोड बटाटा लागतो आहे. सो रव्यामध्ये मी सुका रवाच घेतला आहे. तर डायरेक्ट कोण बटाट्याला मसाला लावतात, पण नाही, मीठ घातलं त्याचं पाणी होतं. मग मी रव्यामध्ये मसाला, हळद, मीठ टाकून घेतले आणि तवा तापल्यावर तेल टाकले. त्यानंतर बटाटा रव्यात बुडवून तो लावलेला आहे, कारण ते तिखट जास्त लागत नाही बाळाला. सो बाळ माझं आधीच मसाले भात खाऊन झोपलं आपणच आणि त्यानंतर जेवला नाही, तर उठून जेवेल. तर बघा कापं कशी झालीत, कशी दिसत आहेत, तुम्ही कशी बनवतात प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर पिठी भात आणि बटाट्याची कापं कशी वाटत आहेत नक्की कमेंट करा. त्यानंतर उद्या वटपौर्णिमेचा कार्यक्रम आहे. सो मिस्टरांनी जोडी आणि दोरा आणि मणी असे आणले होते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, श्री स्वामी समर्थ.